नमस्कार मित्रांनो, श्री चषक क्रिकेट स्पर्धा 2025 मुख्य प्रायोजक स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर डॉक्टर मनीष चौधरी सर, को स्पॉन्सर्ड बाय खोंडे बंधू ज्वेलर्स संतोष अप्पा खोंडे. मी पद्माकर दगाजीराव पाटील सर्व दर्शकांचं जळगावच्या या ऐतिहासिक शिवतीर्थ क्रिकेट मैदानावरून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जे जे स्पोर्ट्स विरुद्ध छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 या दोन संघांच्या दरम्यान दुसरा बादफेरीचा सामना. चला तर पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज करायची आवश्यकता आहे का, प्रश्नचिन्ह असेल. जबरदस्त झेल टिपलेला आहे ऋषिकेश पाटीलने. सागर चौधरी पहिल्या चेंडूवर इम्प्रोवाइज करण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत आणि कौतुक करावं लागेल 52 वर्षाच्या ऊर्जावान युवा खेळाडूचं, ज्याचं नाव आहे प्रदीप लोखंडकर. सागर चौधरी कॉट, प्रदीप लोखंडकर कॉट, ऋषिकेश पाटील बोल्ड, प्रदीप लोखंडकर. जबरदस्त कामगिरी आहे प्रदीप यांची. चला एस स्पोर्टचे संचालक भूषण चित्ते, ज्यांच्याकडे 70 स्पोर्ट्सची फ्रँचायझी आहे, त्यांच्याकडून ऋषीसाठी एक आकर्षक ब्रँडेड कॅप. चला नवीन फलंदाज आलेले आहेत. किरण कदम अर्थात पोलाड या नावाने ओळखले जातात. पायावरचा चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटाचा वापर आणि फटका प्रॉपर. चौकाराने किरण आपलं आणि आपल्या संघाचं खातं उघडतोय. या ब्रँडेड चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स संतोष अप्पा खोंडे. चांगला चेंडू हलक्या हाताने खेळलेला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होता, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये प्रदीप चेंडू अडवत आहेत. माझ्या मते प्रदीप लोखंडकर हे जे गोलंदाज आहेत छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाचे, या स्पर्धेतील सर्वात ऊर्जावान आणि ज्येष्ठ खेळाडू आहेत. मोठा फटका, एक धाव मिळते. जयेश सपकाळे या स्पर्धेतील सर्वात युवा खेळाडू. आणि आता शुभ अहिरे, जळगावचा श्रेयस अय्यर म्हणून ज्यांना ओळखलं जातं, सामना करतील प्रदीप लोखंडकर यांचा. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. जबरदस्त कामगिरी राहिलेली आहे प्रदीप यांची. पहिलं षटक 5 धावा, 1 गडी बाद. बाद होणारा फलंदाज आहे सागर चौधरी कॉट, ऋषिकेश पाटील बोल्ड, प्रदीप लोखंडकर. चांगली सुरुवात.
सागर धनराळे यांचा सामना करतील शुभ अहिरे. फुलटॉस चेंडू. शुभ अहिरेला कुठे ना कुठे आपल्या शॉट सिलेक्शनवर लक्ष देण्याची गरज आहे. बॉलच्या मेरिटच्या हिशोबाने फटके या ठिकाणी शोधावे लागतील. हलक्या हाताने टाकलेला चेंडू स्लोअर वन. प्रदीप लोखंडकर चेंडू अडवत आहेत. सतनाम सिंग बावरी चेंडू उचलतायत, परत करतायत. दरम्यान एक धाव किरण कदम अर्थात पोलार्ड. ओ हो 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 हो, या फलंदाजाला पोलार्ड का म्हणतात? जबरदस्त ताकद आहे, जबरदस्त खेळी करतो, मोठे मोठे फटके लगावतो. किरण कदमच्या बॅटमधून झंझावती षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायण पाटील. चला, या सामन्यातला पहिला श्रीचषक ब्रँडेड षटकार किरणच्या बॅटमधून आलेला आहे. स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर, डॉक्टर मनीष चौधरी या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोषप्पा खोंडे. ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, श्री पुरुषोत्तम दादा पाटील जे आपला वाढदिवस आज साजरा करतायत. पुरुषोत्तम दादा आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. सोबतच बेकर्स पॉइंटचे सहसंचालक निर्मल दादा पाटील हे आहेत श्रीचषक 2025 चे ट्रॉफी प्रायोजक. मॅन ऑफ द मॅचच्या चषकांचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX, वाल्मिकराव पाटील, आपल्या माणसाची दुकान. पायावर टाकलेला चेंडू, चेंडूची गती जरूर कमी केलेली आहे. एकच धाव मिळेल. तिसरं षटक सुरू आहे. धावसंख्या 14, एक गडी बाद. यावेळेस संपर्क चांगला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. आजचे बर्थडे बॉय, आपले चषकांचे प्रायोजक श्री पुरुषोत्तम दादा पाटील, संचालक बेकर्स पॉइंट द केक शॉप, त्यांच्या होर्डिंगला मानवंदना देणारा षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. चांगलं फुटवर्क नक्कीच आपल्या संघासाठी काही धावा वाचवलेले आहेत. पॅव्हिलियनचे प्रायोजक आनंद कदम, हॉटेल AK. बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर, श्री प्रवीण गायकवाड. फुलटॉस चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव आणि या एका धावेने धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलेली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. किरण कदम स्ट्राईकला. जळगावचा श्रेयश अय्यर फॉर्मसाठी झगडतोय, झुंजतोय, लढतोय, परंतु एकदा का फॉर्म सापडला की मग जबरदस्त कामगिरी करू शकतो.
ऑफ्टमच्या बाहेर दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा, पंचांचे हात जमिनीला समांतर, अर्थात एक धाव अवांतर. किरण कदम यांचा फटका फसलाय. सर्वात युवा जयेश सपकाळ यांनी झेल टिपलेला आहे. परतावा लागेल. किरण कदम कॉट, जयेश बोल्ड, प्रदीप लोकणकर. दुसरा धक्का दिलेला आहे प्रदीप यांनी. बघा, सगळ्यात यंग खेळाडू जर असेल तर जयेश सपकाळे, सर्वात ज्येष्ठ जर कोणी असेल तर ते असेल प्रदीप लोकणकर. तर बघा, युवा आणि ज्येष्ठ असा एक अनोखा संघ आहे. डॉक्टर मनीष सुद्धा चांगले अनुभवी आहेत. अविनाश असेल, चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. सतनाम पाजी हे जबरदस्त प्रशिक्षक आहेत, जबरदस्त खेळाडू आहेत, त्यांच्यावर सुद्धा नजरा असतील. आणि सतनाम ज्यावेळेस आपल्या लईत फलंदाजी करतात तर त्यांची फलंदाजी सुद्धा बघण्यासारखी असते. पंचवीस धावा झालेल्या आहेत. 3 षटकांची समाप्ती, 2 गडी बाद, 25 धावा. सागर धनराळे यांचा सामना करतील. फुलटा चेंडू, 1 धाव. बघा, आता शुभ अहिरेसाठी स्टेज तयार झालेलं आहे, रंगमंच सजलेला आहे. समोरून विकेटी येत आहेत, हरकत नाही. परंतु आता समोर अनुभवी सचिन चौधरी रणजीपटू, आणि सचिन सारखा जर खेळाडू आपल्या समोर असला तर नेहमीच एक ऊर्जा आपल्यामध्ये संचारत असते. एक जबरदस्त खेळाडू आहे सचिन. सागर धनराळे समोर आहेत. युवा विरुद्ध अनुभवी असा संघर्ष बघायला मिळेल. ओ, डिफेन्स केलेला आहे, डॉट बॉल. बघा, यष्टेंच्या मागे अविनाश देवरे आहेत आणि त्यांचा आवाज आमच्यापर्यंत येतोय. जबरदस्त यष्टी रक्षण केलेलं आहे. ओ हो, अक्रॉस द लाईन चतुराई दाखवलेली आहे, विविधता आहे गोलंदाजीत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू आणि फसवलंय. जाळ विणलेलं होतं अविनाश देवरेने आणि त्या जाळ्यात सचिन चौधरी अलगद सापडलेले आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलातील आसिफ पिंजारी यांनी चांगला झेल टिपलेला आहे. सचिन चौधरी कॉट आसिफ, बोल्ड सागर. एक मोठा मासा गळाला लागलेला आहे आणि आता मैदानात येत आहेत चॉकलेट बॉय, जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देणारे अभिषेक पाटील. आणि नजरा असतील सर्वांच्या अभिषेकवर, कारण की अभिषेक सुद्धा एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. परंतु सध्या छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 जोरदार कामगिरी करताना दिसते. दबाव आता फलंदाजांवर असेल. 26 धावा, 3 गडी बाद.
सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. ओ हो 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 हो, हे बघा याला म्हणतात आत्मविश्वास. बघा इतका स्लोअर वन इतका फ्लाइटेड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला शक्यतोवर जास्त बघायला मिळत नाहीये, परंतु आता आत्मविश्वास ज्याला म्हणतात तो आलेला आहे, कारण की सचिन सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलेलं आहे. ओ हो हो हो, जबरदस्त कलेक्शन यष्टांच्या मागे अविनाश देवरेचा. षटक संपलेला आहे, 4 षटकांची समाप्ती, 27 धावा 3 गडी बाद. बॉलचे प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर, श्री प्रवीण गायकवाड. सुपर 6 चे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील. खोंडे बंधू ज्वेलर्स हे प्रथम पारितोषिकाचे प्रायोजक, 51,000 रुपये रोख आणि चषक. द्वितीय पारितोषिक जितेंद्र भाऊ जवळकर, संचालक जे जे स्पोर्ट्स, ज्यांचा संघ सध्या संकटात आहे, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल सांगता येत नाही. अनुभवी अभिषेक आणि जळगावचा श्रेयस अय्यर, शुभ अहिरे अजूनही मैदानात आहेत. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा, अवांतर धाव. आसिफ पिंजारी गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड. ओ डॉक्टर मनीष यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण, 1 धाव मिळते. दुसरं पारितोषिक जे जे स्पोर्ट्स जितेंद्र भाऊ जवळकर, 31,000 रुपये रोख. तिसरं पारितोषिक भरत भाऊ सपकाळे समाजसेवक यांच्याकडून 15,000 रुपये रोख. चौथं पारितोषिक डाऊन द ग्राउंड, चौकार मिळेल. वेगवान फटका होता, 4 धावा मिळतील शुभ अहिरेला. 33 वर 3. बारा चेंडू 16 धावा. शुभ अहिरे ओ ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, वाईडचा इशारा, अवांतर धाव. 34 धावा 34. फुलटॉस चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण जयेश यांचं. जयेश सपकाळे सर्वात युवा खेळाडू. पुन्हा एकदा पोलीस विरुद्ध पोलीस हे द्वंद्व आपल्याला बघायला मिळेल. आसिफ आणि अभिषेक दोन्ही जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूला खेचण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये. चौकाराचे प्रायोजक खोंडे बंधू ज्वेलर्स. बॅनरचे प्रायोजक योग एफएक्स अकॅडमीज, योगेश शिंपी. ऑप्शनच्या बाहेर बघितलंय आणि सोडलेलं आहे. SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन आणि सतीश मराठे. देव माझा कन्स्ट्रक्शन, मन्यार खेडा. बॅकफुटवर जाऊन पुल केलाय जयेश, फक्त दर्शकाच्या भूमिकेत. चांगला प्रयत्न होता, दर्शक दीर्घेत चांगला झेल आणि हा षटकार श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड नारायणराव पाटील.
41 धावा झालेल्या आहेत. 5 षटकांची समाप्ती. 6वं षटक बॅटिंग पॉवर प्लेचं असेल. पंचांचा इशारा आलेला आहे. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर उभे राहू शकतात. रुपेश लोणकर हे अहमदाबादवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. ओ हो, जबरदस्त फटका, मोठा प्रहार, चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. हा असेल श्री चषकाचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. रुपेश लोणकर हे अहमदाबादवरून आपल्याशी जोडले गेलेले आणि छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाचे समर्थक आहेत ते. आडव्या बॅटने चांगला फटका. जयेश चेंडू अडवतोय डीप मिड विकेट सीमारेषेवर. 1 धाव मिळते. असं वाटतंय की शुभ अहिरेला सूर गवसतोय आणि आवश्यक आहे, कारण की येणारा सीझन आता जबरदस्त आहे. फटका फसलाय आणि झेल अविनाश देवरे यांनी टिपलेला आहे. अभिषेक यांना परतावा लागेल. 4था झटका. रूप लोणकर असं म्हणतायत प्रदीप लोकणकर यांच्यासाठी की एज इज नॉट मॅटर. नक्कीच तुमच्याकडे जर क्षमता आहे तर तुम्ही कुठल्याही वयात चांगलं प्रदर्शन करू शकता. आपण बघितलं असेल की चांगले चांगले युवा खेळाडू चाच पडतायत आणि प्रदीप लोखंडकर सारखा 52 वर्षाचा ज्येष्ठ खेळाडू या स्पर्धेतील सर्वात सिनियर खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना दिसतोय. प्रदीप लोकलकर. चोपन्न धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत. स्ट्राईकला असतील ओ. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी जबाबदारी ओळखावी लागेल स्वप्नीलला. मॅन फ्रॉम वाघळूद स्वप्नील पाटील. शॉर्ट कव्हर क्षेत्रात बॅटिंग एंड आणि बॉलिंग एंडचे प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी सर, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर. आसिफ पिंजारी गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला असतील शुभ अहिरे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू पुल केलेला आहे. जयेश चेंडू अडवतायत. आसिफ यांच्याकडे परत देत आहेत. दरम्यान 1 धाव
स्वप्नील पाटील आता स्ट्राईकला असतील. फुलटॉस चेंडू, लो फुलटॉस, अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण युवा खेळाडू जयेश सपकाळेच जबरदस्त खेळ दाखवतोय. एक युवा खेळाडू जबरदस्त कामगिरी करतोय स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेत. यावेळेस मात्र हवाई फायर शॉट ऑफ प्लेनचा चेंडू पुल केलाय, पॉवरफुल केलाय, सक्सेसफुल केलाय. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार स्वप्नीलच्या बॅटमधून आलाय आणि ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 63 धावा झालेल्या आहेत. तीन चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू असेल आसिफ यांचा. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. पायावर टाकलेला चेंडू शॉट फाईन लेगच्या दिशेने. अमोल राठोडने चेंडू अडवलेला आहे. फुलटॉस चेंडू सरळ बॅट लॉफ्ट केलेला आहे. चेंडू जातोय सीमा रेषा पार. मिळतोय श्री चषकाचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला, स्वप्नील आता थोडासा गिअर चेंज करताना दिसतोय. शॉट ऑफ प्लेन बॅकफुट वर जाऊन हवाई फायर, आसमानी टोला, चेंडू जातोय सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 7 षटकांची समाप्ती, 75 धावा, 4 गडी बाद. हे बघा, कुठेतरी रणनीती या ठिकाणी आता छत्रपती प्रतिष्ठान आणि लिगामेंट 11ची चुकताना दिसते. कारण की सुरुवात चांगली केलेली होती. फलंदाजांवर जो दबाव सुरुवातीच्या गोलंदाजांनी बनवलेला होता सागरने आणि प्रदीप यांनी, तो कुठेतरी आता रिलीज होताना दिसतोय. फलंदाज आता मात्र चांगले फटकेबाजी करतायत, चांगल्या वेगाने धावा करतायत. कुठेतरी आता येणाऱ्या धावांना लगाम घालण्याची आवश्यकता आहे. विक्रांत पाटील लेगस्टंपच्या बाहेर, वाईडचा इशारा, एक अवांतर धाव आणि 76 धावा. स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव. शुभ अहिरे, 77 धावा झालेल्या आहेत. 77, 18 चेंडू आणि 32 धावा. शुभ अहिरे, असं वाटतंय की शुभ अहिरे याला सूर गवसतोय. फुलटॉस चेंडू, फटका फसलाय. जयेश झेल टिपतोय. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये टिपलेला आहे, परंतु स्वप्नीलला परतावा लागेल. स्वप्नील पाटील कॉट, जयेश बोल्ड, विक्रांत पाटील. सत्याहत्तर धावा, 5वा शिलेदार तंबूत. चला, सूरज पाटील
हे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्याशी जोडले गेलेले आहेत आणि शुभ अहिरेचे ते बिग फॅन आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. नक्कीच शुभ चांगला खेळाडू आहे, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक तो मारू शकतो आणि सध्या संघर्ष करतोय, परंतु या सामन्यात त्याला लय गवसलेली आहे. फुलटा चेंडू डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव मिळते. जयेश नारखेडे जिने यावर्षी जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक शतक आणि एकाच स्पर्धेमध्ये 6 चेंडूत 6 षटकार 2 वेळा ठोकलेले आहेत. ओ हो, परंतु यावेळेस शुभ अहिरेने या चेंडूला लपेटलेला आहे. डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, गगनचुंबी षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. पुन्हा एकदा विक्रांत पाटील, फटका फसलाय, चतुराईने टाकलेला चेंडू. ऋषी पाटील, ऋषिकेश पाटील यांनी झेल टिपलेला आहे. स्वप्नील कॉट, ऋषी बोल्ड, विक्रांत. गतीत परिवर्तन केलेलं होतं. दीपक पाटील हे जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर यांच्या संघाचे समर्थक आहेत. ते सुद्धा त्यांच्या संघाला या ठिकाणी उत्साह वाढवत आहेत. सर्व दर्शकांचं स्वागत. कर्णधार रोहित पारधी आलेले आहेत. विक्रांत पाटील आणि रोहित पारधी यांची क्रिकेटची कारागीर तर लहानपणापासून बरोबरच सुरू झालेली आहे. एकमेकांच्या खेळाबद्दल दोघींना चांगली माहिती आहे. आता एकमेकांच्या समोर खेळतायत. चला, अकीब यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी जोडले गेलेले. त्यांना या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रसारण फार आवडलेलं आहे. दरम्यान काउस कॉर्नरकडे, माफ करा, मिड विकेटकडे जय सपकाळी चेंडू अडवतोय. एक धाव मिळते. आठ षटकांची समाप्ती, 85 धावा, 6 गडी बाद. दीपक पाटील हे विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे यांचे खंदे समर्थक दिसत आहेत. छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 विरुद्ध जे जे स्पोर्ट्स जळगाव, जितेंद्र जवळकर यांचा संघ. फुलटॉस चेंडू, ऋषिकेश पाटील चेंडू अडवतोय. एक धाव मिळते. जयेश नारखेडे आता स्ट्राईकला. आणि फटका फसलेला होता. सोपा झेल होता.
चला झेल सुटलेला आहे विक्रांत पाटील यांच्या हातून. आता मात्र रोहित पारदीने या चेंडूला ऑफ स्टंपच्या बाहेरून 6व्या 7व्या स्टंपावरून खेचून काउस कॉर्नर कडे पाठवलेला आहे. ब्रँडेड षटकार श्री चषकाचा रोहित पारदीच्या बॅट मधून आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. मेजर मनोज पाटील यांना सुद्धा ही स्पर्धा आवडलेली आहे. धन्यवाद मेजर. यावेळेस विक्रांत पाटील यांनी झेल टिपलेला आहे. रोहित पारधी यांना परतावा लागेल. सतनाम सिंग बावरी गोलंदाजी करतायत. चला एक झेल सोडल्यावर कुठेतरी कमबॅक करताना दिसत आहेत विक्रांत उर्फ विक्की राजे. डॉक्टर चेतन महाजन नवीन फलंदाज. चला आता जयेश नारखेडेला जे जीवनदान मिळालेलं आहे त्या जीवनदानाचा फायदा जयेश कशा पद्धतीने उचलतो ते बघावं लागेल. ओहो हो चांगला फटका. चौकार मिळेल नक्कीच. चौकाराने खातं उघडतायत. थर्डमॅनच्या दिशेने चौकार गेलेला आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची खालची कड घेतली आणि चेंडू सरळ डीप थर्डमॅन सीमारेषा पार. $97 द लॉस ऑफ 7. यावेळेस वाईडिश लॉंग ऑफ किंवा आपण म्हणू शकतो एक्स्ट्रा कव्हर रिझनला घाणाघाती हल्ला चढवलेला आहे चेतन महाजन यांनी. या षटकाराने 100 पूर्ण झालेली आहे जे जे स्पोर्ट्स संघाची. 103 धावा 9 षटकांची समाप्ती. 18 धावा या षटकात आलेल्या आहे सतराम सिंग बावरी यांच्या. विक्रांत पाटील उर्फ विक्की राजे या डावातील शेवटचं षटक घेऊन आलेले. जयेश नारखेडे स्ट्राईकला. ओ यॉर्कर लेनचा चेंडू. चांगला चेंडू विक्रांतचा. सुजित बोदवडे हे विक्रांत पाटील यांचा उल्लेख असा करताय की मेहरूनचा सूर्यकुमार विक्की राजे. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉल वसूल केलेला आहे. जयेश नारखेडे मोठ्या मोठ्या फटकेबाजीसाठी ओळखले जातात आणि पहिला षटकार आलेला आहे जयेशचा. विक्रांत पाटीलच्या बॅटवर फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल वसूल केलेला आहे. असं म्हणतात की घोडे के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुल टॉस नहीं डालनी चाहिए. धावसंख्या 109. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. शेवटचे 4 चेंडू आणि बघा कौतुक करावं लागेल आपल्या जळगावकर क्रिकेट रसिकांचं, दर्शकांचं, मायबाप रसिकांचं. लगेच चेंडू बाहेर गेला की आणून देतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगात घेतलेली आहे. एकच धाव मिळेल. अमोल राठोड यांनी चेंडू वाढवलेला आहे. डॉक्टर चेतन महाजन स्ट्राईकला असतील. समोर विक्की. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने ऋषिकेश पाटील चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. फटका फसलाय परंतु चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. खोंडे बंधू ज्वेलर्स ब्रँडेड चौकार. धावसंख्या 115. 115.
ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला चेंडू. 10 षटकांची समाप्ती. वाईड साठीचा रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. चला रिव्ह्यू आहे, घ्यायला हरकत नाही असं जयेशने विचार केला. बनी तो बनी. तिसरे पंच योगेश भाकरे सर चेक करतील. फेअर डिलिव्हरी. फलंदाज अगोदरच शफल झालेले होते. 10वं षटक संपलेलं आहे. 10 षटकाच्या समाप्तीनंतर जे जे स्पोर्ट्स या संघाने ...115 धावा केलेल्या आहेत. आणि छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर 116 धावांचं त्यांच्यासमोर लक्ष असेल. बाद फेरीचा सामना आहे. आता चुकीला माफी नाही. जो संघ हा सामना हरेल त्या संघाला त्यांचा प्रवास इथेच संपुष्टात आणावा लागेल. दीपक दादा, आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. बऱ्याच दिवसानंतर शिवतीर्थ मैदानावर आपले पाय लागलेले.
ऑफ्टमच्या बाहेर इनसाइड आउट चांगला फटका सतनाम सिंग बावरी यांच्या बॅटमधून पहिला षटकार. षटकाराने खातं उघडलेलं आहे छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाचं आणि खातं उघडलेलं आहे ते सतनाम सिंग बावरी यांचं. ब्रँडेड षटकार एकविरा प्लायवूड प्रेझेंट. श्री क्रिकेट क्लब द्वारा आयोजित श्री चषक 2025 पर्व चौथे. ऑन साइडला एक धाव. श्री चषक 2025 चौथे पर्व. मुख्य प्रायोजक डॉक्टर मनीष चौधरी, स्माइलिंग नीज, नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर. को स्पॉन्सर्स खोंडे बंधू ज्वेलर्स, सतीश संतोषप्पा खोंडे. ओ बॅटची कड आणि सुदैवी. ट्रॉफीचे प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप, पुरुषोत्तम पाटील, निर्मल पाटील. मॅन ऑफ द मॅचचे प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल एनएक्स, आपल्या माणसाची दुकान, वाल्मिकराव पाटील. ओहो डॉक्टर मनीष यांनी केलेला आहे हवाई फायर. चेंडू जातोय सीमा रेषा पार, गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. नारायण नारायण नारायणराव पाटील. हो यावेळेस माझ्या मते अगोदरपासूनच मनीष चौधरी यांनी मन बनवलेलं होतं की मला डिफेन्सच करायचं आहे आणि एकाच धावेसाठी धावायचं आहे. चला हरकत नाही. डॉट बॉल. पहिलं षटक संपलेलं आहे. 13 धावा. या षटकात 2 षटकार आलेले आहेत. श्री चषकाचे ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला फ्रेंड सीसी वर्सेस श्रीराम क्रिकेट क्लब. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी यायचंय. या स्पर्धेतील नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. रोहित पारधी. चला रोहित पारधी आणि सतनाम सिंग बावरी दोन्हीही बरेच वर्ष सोबत खेळलेले आहेत. रोहित ज्युनियर आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. ओ हो 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 चांगली गोलंदाजी. पहिले 2 चेंडू डॉट. आता दबाव असेल फलंदाजावर. सतनाम चांगले खेळाडू. षटकाराने त्यांनी आपलं खातं उघडलेलं होतं. फुलटॉस चेंडू डाऊन द ग्राउंड. सागर चौधरी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू अडवतोय. 1 धाव मिळते. 14 बिनबाद 14. दत्ता कांबळी आणि योगेश थोरवे यांचं आगमन झालेलं आहे. खूप खूप स्वागत आपलं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल.
फलंदाजाला परतावं लागेल. ऑन द लाईन. चला, नियमानुसार फलंदाज बाद. सुभाष जाधव यांच्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याची नाणेफेक आपण करणार आहोत. आसिफ देशमुख आणि राहुल पाटील विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय. ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म हे आहेत आपले नाणेफेकीचे प्रायोजक. ऑफस्टंपच्या खूप बाहेर वाईडचा इशारा. अवांतर धाव. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. अविनाश देवरे नवीन फलंदाज. रोहित पारधी. चांगली गोलंदाजी रोहित पारधी. या षटकात केवळ 2 धावा देत किफायती मारा केलेला आहे आणि एक महत्वपूर्ण गडी बाद केलेला आहे. 2 षटकांची समाप्ती, 15 धावा, 1 गडी बाद. ओ, या ठिकाणी चेंडू फिरलेला आहे. मिसफिल्ड आणि चौकार मिळतोय का? नाही. एक धाव मिळते सतनाम सिंग बावरी. सरदारला आज आपला असरदारपणा दाखवावाच लागणार आहे, कारण की संघाला गरज आहे. बाद फेरीचा सामना आहे. आता चुकीला माफी नाही. लेगस्टंपच्या बाहेर, परंतु नवीन गाईडलाईन सोबत नुसार हा चेंडू वाईड दिला जाणार नाहीये. बोला. नाणेफेक होताना आपण बघतोय सुभाष जाधव यांच्या हस्ते नाणेफेक. आसिफ देशमुख आणि भूषण सपकाळे दोन्ही संघांचे कर्णधार. आसिफ देशमुख फ्रेंड्स क्रिकेट क्लब तर भूषण सपकाळे श्रीराम क्रिकेट क्लब. सुभाष जाधव यांच्या हस्ते नाणेफेक. नाणेफेक जिंकलेली श्रीराम क्रिकेट क्लब संघाने आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नाणेफेकीचे प्रायोजक ॲडव्होकेट शरद रमेश पाटील अँड फर्म. फेअर डिलिव्हरी. स्टंपच्या अगदी जवळून चेंडू गेलेला आहे.
क्षेत्ररक्षण कसं झालेलं आहे ते टीव्ही अंपायर चेक करतायत. जयेश नारखेडे यांचा चांगला फिल्डिंग एफर्ट होता. बघूया आता तिसरे पंच. तिसरे पंच बघतील आणि सांगतील की नक्की कशा पद्धतीने हा चेंडू अडवलाय किंवा नाही. चांगलं क्षेत्ररक्षण. सतरा धावा झालेल्या आहेत. षटकातला हा शेवटचा चेंडू असेल सागरचा. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू आणि खेळाडूच्या डोक्यावरून चौकार. 21 धावा. 3 षटकांची समाप्ती. 21 धावा, 1 गडी बाद. स्माइलिंग लीज प्रेझेंट श्री चषक 2025. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. रोहित पारधी, कर्णधार जे जे स्पोर्ट्स. फटका फसलाय. शॉट सिलेक्शन मध्ये चूक आणि सचिन चौधरी यांनी झेल टिपलेला आहे.
चेंडू गेलाय सीमा रेषा पार. स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार जो आलेला आहे सागर धंद्राळेच्या बॅटमधून. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. ऑन साइडला ओहो हो डबल माइंड होते. चेंडू अडवायसाठी जायचं की झेल घेण्यासाठी गेले. चेंडू सुटलाय, मिळतोय चौकार. चार षटकांची समाप्ती. 37 धावा, 2 गडी बाद. सचिन चौधरी, रणजीपटू सचिन चौधरी आता गोलंदाजीला आलेले आणि समोर फलंदाजीला असतील सतनाम सिंग बावरी. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार. चेंडू जातोय सीमा पार, मिळतोय षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. बेकर्स पॉइंट द केक शॉपचे संचालक निर्मल दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. निर्मल पाटील आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि पुरुषोत्तम दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ओ हो मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतायत सतनाम. नाम तो सुना होगा. सरदार या ठिकाणी असरदार ठरताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. ओ लो फुल टॉस ऑन द टोस फ्लिक केलेलं आहे. काउस कॉर्नर कडे एक धाव मिळते आणि धावसंख्या आता वाढते. 48 धावा, 2 गडी बाद. यावेळेस मात्र सागर धंद्राळेच्या बॅटमधून स्त्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड आणि 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 54 धावा छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11 संघाच्या. एक धाव, 55 धावा. षटक संपलेलं आहे. 5 षटकांची समाप्ती, 56 धावा, 2 गडी बाद.
स्वप्नील पाटील. समालोचन कक्षात कोणीही गर्दी करू नये. चला या ठिकाणी आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. ऑफस्टंपच्या बाहेर चाबूक फटका, पॉइंट सीमारेषा पार, कव्हर पॉइंटच्या वरतून षटकार आलेला आहे. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीरेंद्र सहवाग यांना अशी फलंदाजी करताना बघितलं असेल. ओ या ठिकाणी ज्या विकेटची गरज होती ती विकेट मिळालेली आहे. स्वप्नील पाटील द मॅन फ्रॉम वाघोळद याने विकेट घेतलेली आहे सतनाम सिंग बावरी यांची. विशाल परदेशीने चांगला झेल टिपलेला आहे. सतनाम सिंग बावरी कॉट विशाल. सतनाम कॉट विशाल, बोल्ड स्वप्नील. चार चेंडू झालेले. नवीन फलंदाज बबलू बोरसे, डावखोरे फलंदाज ज्यांनी पहिल्या सामन्यामध्ये आपली छाप सोडलेली होती. ऑफस्टंपच्या बाहेर गोलंदाजाचा गतीचा वापर करण्याचा प्रयत्न होता. थडव्यांच्या दिशेने चेंडूला वळवलेलं होतं. स्वप्नील पाटील द मॅन फ्रॉम वाघोळद चांगली गोलंदाजी करतायत. सहा धावा आतापर्यंत दिलेल्या आहेत. डाऊन द ग्राउंड वाईडिश लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक यांचं. पहिलं षटक स्वप्नील यांचं संपलेलं आहे. 64 धावा, 6 षटकांची समाप्ती, 3 गडी बाद. स्माइलिंग नीज नॉर्दर्न जॉइंट रिप्लेसमेंट सेंटर हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. तर आता समीकरण 24 चेंडू 52 ची गरज. खोंडे बंधू ज्वेलर्स, संतोष आप्पा खोंडे को स्पॉन्सर्स. या स्पर्धेचे ट्रॉफी प्रायोजक बेकर्स पॉइंट द केक शॉप. पुरुषोत्तम पाटील, निर्मल पाटील मॅन ऑफ द मॅच चे स्पॉन्सर्स महालक्ष्मी मोबाईल NX, आपल्या माणसाचे दुकान वाल्मिकराव पाटील. आनंद कदम हॉटेल AK पॅव्हिलियनचे प्रायोजक. बॉल प्रायोजक हॉटेल जय मल्हार, श्री बापू हटकर, श्री
प्रवीण गायकवाड. सुपर 6चे प्रायोजक एकविरा प्लायवूड, श्री नारायण भाऊ पाटील. खोंडेबंधू ज्वेलर्स यांच्याकडून प्रथम पारितोषिक दिले गेलेले 51,000 रुपये रोख आणि चषक. ऑप्शनच्या बाहेर वाईडचा इशारा. चला, दोन्ही खेळाडू जे आहेत फलंदाज आणि गोलंदाज हे चांगले मित्र आहेत, परंतु आता बघूया मैदानाच्या आत एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. ओ, या ठिकाणी विकेटचं पतन. बबलू बोरसे वाईड चेंडूला खेळण्याच्या प्रयत्नात बाद झालेले आहेत. रोहित पारधीने पॉइंटवर झेल टिपलेला आहे आणि आता संकटात छत्रपती प्रतिष्ठान लिगामेंट 11चा संघ संकटात. जे जे स्पोर्ट्स जितेंद्र जवळकर यांच्याकडून 31,000 रुपये रोख. दुसरं पारितोषिक. तिसरं पारितोषिक समाजसेवक भरत भाऊ सपकाळ यांच्याकडून 15,000 रुपये. चौथं पारितोषिक श्री क्रिकेट क्लब यांच्याकडून 15,000 रुपये. खोंडेबंधू ज्वेलर्स चौकाराचे प्रायोजक. बॅनर प्रायोजक योग एफएक्स अकॅडमी, योगेश शिंपी, SR पाटील कन्स्ट्रक्शन, संदीप पाटील, जैन असोसिएट्स, जयेश जैन आणि या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य सतीश मराठे, देव माझा कन्स्ट्रक्शन, मणियार खेळा यांचं लाभतंय. जयेश सपकाळे युवा खेळाडू आता स्ट्राईकला असेल, तर आता युवा खेळाडूवर जबाबदारी टाकलेली कर्णधाराने. इनसाइड आउट फटका. ओ, डोक्यावरून गेलेला आहे. बॅड बाउन्स. चेतन यांच्या समोर टप्पा पडला आणि डोक्यावरून चेंडू गेलेला आहे. चौकार. धावसंख्या 69, 69. पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅटची कड घेऊन चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावलेला आहे. विकेटचं पतन. धावसंख्येकडे वळूया. 69 धावा, 69. किरण चौधरी यांच्या बॅटमधून आलेला आहे श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. सागर चौधरी आणि किरण चौधरी आता समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. ओ, यावेळेस चेंडू हवेत
वन बाउस चौकार. 2 चेंडू 10 धावा आलेले आहेत. धावसंख्या आता वाढते. 79 धावा. 7 षटकांची समाप्ती. 5 गडी बाद झालेले. अठरा चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. 12.33च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. आणि आता गोलंदाजीला पुन्हा एकदा मॅन फ्रॉम वाघोद स्वप्नील पाटील आलेले आहेत. समोर असतील सागर. शॉट आपला चेंडू बॅकफुटवर जाऊन पुल केलाय. पॉवरफुल केलाय. सक्सेसफुल केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. गगनचुंबी षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. दुसरा षटकार. श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड दुसरा षटकार, ज्याचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. एक्क्याण्णव धावा, 5 गडी बाद. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. दोन्ही हात पंचांचे जमिनीला समांतर. 1 धाव अवंतर. आणि आता समीकरणाकडे वळूया. 15 चेंडू आणि 24 ची आवश्यकता. हो हो हो, स्लोअर वन चेंडू आणि त्या चेंडूला टोलवलेलं आहे. चेंडूने घेतलीये गगन भरारी आणि चेंडू जातोय सीमारेषा पार फरारी. पुन्हा एकदा दत्तात्रय कांबळे, जळगाव जिल्हा पोलीस दल, सध्या भुसावळ येथे कार्यरत. मनपूर्वक स्वागत. 98 धावा झालेल्या आहेत. 98. आता मात्र आलेला आहे चौकार आणि 100 गाठलेली आहे. 102 धावा. आणि आता समीकरण थोडस झुकतंय छत्रपती प्रतिष्ठानच्या बाजूने. 13 चेंडू 14 ची गरज. चला, कुठेतरी दबाव आता गोलंदाजांवर दिसतोय.
यावेळेस षटकार एकविरा प्लायवूड श्री चषक क्रिकेट स्पर्धेचा ब्रँडेड षटकार. या षटकात 29 धावा आलेल्या आहेत आणि आता 8वं षटक संपलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती 108 धावा 5 गडी बाद आणि आता शेवटचे 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. सरळ बॅटने खोदून काढलेला आहे चेंडू सरळ सीमा रेषा पार. किरण चौधरी जबरदस्त तडाखे देतोय. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 2 धावांची आवश्यकता. चला पुढच्या संघांनी रेडी राहायचंय. दुसरा षटकार आणि हा सामना संपलेला आहे. एकविरा प्लायवूड ब्रँडेड षटकाराने हा सामना संपलेला आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब विरुद्ध श्रीराम क्रिकेट क्लब या 2 संघांच्या दरम्यान पुढचा सामना सुरू होणार आहे. श्रीराम क्रिकेट क्लब संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब आपण लवकरात लवकर मैदानात जायचंय. 12वा खेळाडू समालोचन कक्षात पाठवायचा आहे. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू समालोचन कक्षात आल्याशिवाय सामना सुरू होणार नाही.